विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण बघणार आहोत चालू घडामोडीमध्ये राजकीय घडामोडी. अर्थातच आपल्या समोर नितीश कुमार जे दिसतायत, जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. तर राजकीय घडामोडी बघत असताना जवळपास आपल्याला जानेवारी पासून बघतोय आपण या वर्षातले जानेवारी 2024 ते मार्च पर्यंतच्या ज्या घडामोडी आहेत. मार्च एप्रिल पर्यंतच्या जवळपास एक 3-4 महिन्यातल्या घडामोडी ज्या आहेत, तर त्या एकत्र करून आपल्याला शिकाव्या लागतील. तर राजकीय घडामोडीमध्ये सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणची गोष्ट म्हणजे जे वारंवार मुख्यमंत्री होत आहेत बिहारचे, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणखी एक चालू घडामोडीची जी बॅच लॉन्च केली आहे आणि मी ॲपची आपल्याला लिंक दिली. तर ॲप जवळपास 1000 प्लस विद्यार्थ्यांनी डाउनलोड केले आहे 3 दिवसामध्ये. म्हणजे आजचा फिगर मी पाहिला नाही. 1000 प्लस विद्यार्थ्यांनी डाउनलोड केले आणि ॲडमिशन जवळपास आपल्याला 578 ॲडमिशन झालेले आहेत. याचं कारण काय चालू घडामोडीची अत्यंत कमी फीस आहे आपली. ₹199 फीस आहे आणि 199 मध्ये तुम्हाला अत्यंत चांगलं कंटेंट मिळणार आहे. 3 महिने तुम्हाला या बॅचचा ॲक्सेस मिळणार आहे. कितीही वेळा एकच लेक्चर करता येतं आणि यातून मला वाटत नाही याच्या बाहेरचं काही येईल म्हणून. सगळ्या महत्त्वाच्या तेवढ्या घडामोडी त्याच्यामध्ये वेचल्या जात आहेत. तर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी इथे तुम्हाला येतील. तर या पद्धतीनं या ठिकाणी शिकवलं जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय. मला एवढा अपेक्षित नव्हता, तर प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर सगळ्याचा आभारी आहे. ज्यांना आणखी ॲडमिशन हवं असेल, चालू घडामोडीचे आपले मार्क पक्के करायचे असतील, काही पी-डी-एफ पण मी प्रोव्हाईड करणार आहे त्याच्यामध्ये. पी-डी-एफ स्वरूपात नोट्स वगैरे आपल्या टेलिग्रामला ज्यांनी ॲडमिशन घेतलंय त्यांनाच मिळणार आहे. ते ॲडमिशन ज्यांनी घेतलेलं आहे, तर पी-डी-एफ स्वरूपात नोट्स पण मिळणार आहेत. तर मग राजकीय घडामोडी ज्या आहेत, तर 2 लेक्चर आपण ॲपवरती टाकलेत. आता हळू-हळू जसं-जसं काम त्याच्यावरती चालू आहे आणि लेक्चर टाकले जातील. तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचंय तर त्यांनी कृपया या नंबरवरती WhatsApp करायचंय. 9588 47 85 वर शक्य झालं तर फोन लावू नका, WhatsAppच करा. ज्यांना ॲडमिशन हवंय त्यांना. मग कसं ॲडमिशन पाहिजे, लिंक वगैरे नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे. ॲपची लिंक. तर ॲपवर जाऊन तुम्ही फीस पेड करू शकता. ₹199 परंतु ₹4-5 काहीतरी तो ॲपचा खर्च येतो. मला वाटते 204 का 5 अशी फीस पडते. तर ते ॲपचे टेक्निकल जे सर्व्हिस देतात आपल्याला त्याची ते ₹4-5 फीस घेत असतात. तर 9588 47 51 नंबर आहे, सॉरी. इथे 85 लिहायला झालं बाकी होता. 9588 47 51 85 वर WhatsApp मेसेज करायचा आहे. कोणी डायरेक्ट नंबर, काही लोकं डायरेक्ट Googleलाच पे करतायत याच नंबरवरती. तर तसं न करता तुम्ही काय करायचंय, याच्यावरती ॲपवरतूनच पैसे पेड करायचे आहेत. तर जी फीस आहे अत्यंत माफक फीस आहे. या माफक फीसमध्ये खूप चांगलं या ठिकाणी तुम्हाला ट्रीटमेंट मिळणार आहे. खूप चांगलं कंटेंट मिळणार आहे. तर मग नितीश कुमारजी यांच्याबद्दल आपण बघू तर राजकीय घडामोडीमध्ये तर नितीश कुमार हे बिहारचे वारंवार मुख्यमंत्री झालेत. तर किती वेळा मुख्यमंत्री झालेत असं आपल्याला विचारू शकतात. तर जो वारंवार होतोय तर त्यांच्याविषयी आपल्याला करणं गरजेचं आहे. तर ते परत आता एन-डी-ए मध्ये आलेले आहेत. तर मग कधी लालू प्रसाद यादव, आर-जे-डी नावाचा पक्ष आहे बिहारमध्ये. 2 महत्त्वाचे पक्ष आर-जे-डी आणि नंतर अपोजिट म्हणजे बी-जे-पीची एन-डी-ए आघाडी. राष्ट्रीय डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणजे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. परत त्यांनी उडी इकडे घेतली, एन-डी-ए मध्ये आले. आर-जे-डीची साथ सोडली. लालू प्रसाद यादव यांचा मुलगा जो आहे तो उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी बिहारचा उपमुख्यमंत्री होता. अत्यंत 12वी फेल झालेले लोक तिकडे म्हणजे लालू प्रसादचे पोरं उपमुख्यमंत्री होतात. तर हे आर-जे-डी तसा पक्ष आहे. तर आर-जे-डी सोडला आणि एन-डी-ए मध्ये आले. बरेचदा त्यांनी एन-डी-ए सोडला आणि आर-जे-डी कडे गेलेत. तर तळ्यात मळ्यात असं त्यांचं चालू असतं. म्हणजे बिहारच्या, म्हणजे या ठिकाणी बिहारच्या लोकशाहीमध्ये हा एकच माणूस म्हणजे एकच व्यक्तिमत्व 9 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत. तर आपल्याला विचारतील बिहारचे किती वेळा मुख्यमंत्री झालेत? तर 9 वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. तर असा खूप मोठा त्यांचा रेकॉर्ड तयार झालाय बिहारच्या लोकशाहीमध्ये. तर बघा बिहारचं जे पक्षीय बलाबल आहे, इथे का प्रॉब्लेम होतो, कधी या पक्षाचं, कधी त्या पक्षात. तर दोन्हीकडे नितीश कुमार जेवढ्या मरत असतात, कधी ते जे-डी-यू सोबत जातात. सॉरी, कधी ते बी-जे-पी सोबत जातील, कधी आर-जे-डी सोबत जातात. यात आणि जागा तर यांच्या कमी आहेत. बघा विधानसभेमध्ये यांच्या 45च जागा आहेत. 45 इतक्याच जागा आहेत. तर जागा त्यांच्या कमी आहेत. तर एकूण जर पक्षीय बलाबल बघितलं तर टोटल 243 ची त्या ठिकाणी विधानसभा आहे. 243 ची.
आणि ह्या दोन पक्षांना जवळपास सारख्या जागा आहेत, म्हणून ही नेमकी गंमत आहे बिहारमध्ये. आरजेडी जो लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आहे त्याच्यामध्ये 79 त्यांचे विधानसभेचे आमदार आहेत आणि बीजेपी यांचे 78 आहेत. आणि जेडीयू जे आहे, जेडीयू म्हणजे संयुक्त जनता दल, तर जनता दल युनायटेड असा नावाचा पक्ष हा स्वतःचा नितीश कुमार यांचा आहे. जागा कमी असूनही दोघाला पण या ठिकाणी नितीश कुमारजी दोघांची गंमत करत असतात, कधी बीजेपीत जातात. तर दोघांच्या जवळपास एकचाच फरक आहे, आरजेडीची फक्त एकच जागा आहे. 243 ची विधानसभा आहे या ठिकाणी, मग त्यामुळे इथे प्रॉब्लेम येत असतो. तर मग म्हणून हे 9 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत. तर 9 वेळा मुख्यमंत्री, मग आता त्यांना जी मुख्यमंत्र्याची शपथ दिलेली आहे, तर आता ती तारीख होती 28 जानेवारी 2024. 28 जानेवारी 2024 ला यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे. कोणी शपथ दिली तर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. तर आर्लेकर म्हटलं की आपल्याला मराठी माणूस वाटतो, मराठी आहेत परंतु ते गोव्यातले आहेत. तर मूळचे हे गोव्याचे आहेत. अगोदर हिमाचल प्रदेशचे गव्हर्नर होते, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. म्हणजे गोवा हे क्षेत्रफळाने सगळ्यात लहान राज्य आहे. बघा, ही अदर माहिती जी सांगतो मी त्यातले प्रश्न येतात. गोवा हे क्षेत्रफळात लहान आहे, सिक्कीम ही लोकसंख्येत लहान आहे. तर मी जे ऑदर सांगितलं ते पण येतं, नुसत्या चालू घडामोडीचाच फायदा होत नाही. तर मी जे एक्स्ट्राचं कंटेंट तुम्हाला देत असतो चालू घडामोडी घेत असताना, तर त्यातून तुम्हाला प्रचंड फायदा होतो. तर गोवा हे भारतातलं सगळ्यात लहान राज्य आहे इन स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये, आणि सिक्कीम हे सगळ्यात लहान राज्य आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, सिक्कीम लहान आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आणि गोव्याचे मूळचे राहणारे राजेंद्र आर्लेकर बिलॉंग टू बीजेपी पक्षाचे आहेत. तर हे अगोदर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल झाले होते आणि मग ते गोव्याचे राज्यपाल झालेत. तर मग गोव्याच्या राज्यपालांनी राजेंद्र आर्लेकरांनी यांना सीएम पदाची शपथ दिली, मुख्यमंत्री पदाची 28 जानेवारी 2024 ला शपथ दिलेली आहे. या वर्षीच्या घडामोडी ज्या आहेत अगदी महत्वाच्या, त्या अगोदर आपण संपवणार आहोत आणि त्यानंतर मग मागच्या वर्षीतल्या काही वेचणार आहेत ज्या महत्वाच्या आहेत. तर या वर्षी जवळपास आता जुलै महिना चालू आहे, तर या महिन्याच्या म्हणजे हे 6 महिन्याच्या संपल्यावर मग आपण मागच्या महिन्यामध्ये मागच्या वर्षीमध्ये जाऊ. तर मग नितीश कुमार बिहारचे किती वेळा मुख्यमंत्री झालेत? 9 वेळा झाले. त्यांचा पक्ष कोणता आहे? जेडीयू. त्याच्या जागा किती आहेत? 45. गोव्याची म्हणजे बिहारची विधानसभा कितीची बॉडी आहे? तर 243 आमदार आहेत तिथे. तर 243 आमदार आहेत. द्विग्रही विधिमंडळ आहे त्या ठिकाणी. बिहारमध्ये विधान परिषद पण आहे. तर विधान परिषद भारतामध्ये किती राज्यामध्ये आहे असा एक प्रश्न विचारतात. विधान परिषद किती राज्यामध्ये? कमेंट्स बॉक्समध्ये टाकून द्या. विधान परिषद भारतामध्ये किती राज्यामध्ये? बिहारमध्ये सुद्धा विधान परिषद आहे. तर किती राज्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये आहे. तर द्विग्रही विधिमंडळ आहे. तर जे विधानसभा आहे तिथं 243 जागेपैकी यांच्याकडे 45 असताना सुद्धा हे मुख्यमंत्री होतात. तर ह्यांच्या 45 असूनही किंग मेकर का कधी इकडे जातील कधी तिकडे जातील. कारण जे बहुमत आहे, साधं बहुमत आहे, याला भागिले 2+1 एवढं साधं बहुमत असतं. म्हणजे 243+1, 243/2 या ठिकाणी आणि +1 एवढं साधं बहुमत लागतं मुख्यमंत्री होण्यासाठी. तर मग तेवढ्या जागा लागतात, तेवढ्या कोणाकडेच नाहीत, म्हणून हे आघाडीच करत असतात. म्हणून आता बिहारचे मुख्यमंत्री जे नितीश कुमारजी झालेत, तर एनडीए या अलायन्समध्ये आलेले आहेत. अलायन्स म्हणजेच आघाडी आहे. आता काही लोकांना आघाडी वगैरे हे कन्सेप्ट नवीन असतात, म्हणून त्यांनाही कळायला हवं. 2-3 पक्ष एकत्र येतात आणि आघाडी स्थापन करतात, जेव्हा बहुमताचा आकडा त्यांना पूर्ण करता येत नाही. बहुमत कसं येईल आता? बे-1 बे, बे-2 4 आणि बे-1 बे. पॉईंटमध्ये नसतं, +1 म्हणजे 122 सीट लागतात तिथे. तर 122 लागतात. महाराष्ट्रामध्ये किती लागतात? तर 288/2 म्हणजेच किती? बे-1 बे, बे-चौक 8, बे-चौक 8 +1 लागतं, म्हणजे 145 सीट लागतात. आणि महाराष्ट्रात सुद्धा होतच नाहीत. नेहमी आघाडी सरकारच असतं. म्हणजे कधीच कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही जवळपास. म्हणजेच जवळपास 1978 पासून आघाडी सरकार स्थापन होत राहतात. कोणत्याच पक्षाला जास्त विधानसभेच्या सीट मिळत नाहीत. अगदी शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, बीजेपी असेल, शिवसेना असेल, कोणालाच बहुमत मिळत नाही. मग बहुमत नसल्यावर आघाडी सरकार स्थापन होत असतं. म्हणून ह्या आघाडीमध्ये मध्येच बिघाडी होत असते. परंतु यांचा रेकॉर्ड झालेला आहे, तर 9 वेळा बिहारचे मुख्यमंत्री झाले. कोणता पक्ष आहे? तर जेडीयू. तर राजकीय घडामोडीमध्ये यांच्याबद्दल लक्ष ठेवायचं, नितीश कुमारबद्दल. आता याच्याबद्दल आलं नाही, परंतु बाकीचं हे कंटेंट महत्वाचं. राजेंद्र आर्लेकर हे गोव्याचे राज्यपाल आहेत, तर त्यांनी शपथ दिली. मग बेसिक कसा प्रश्न म्हणजे कोर कसा प्रश्न येईल कोर पार्ट वरती, तर तुम्हाला विचारतील मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? तर मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? संबंधित राज्याचे राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना शपथ देत असतात. तर मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्याच्या अंडर एक मंत्रिमंडळ असेल असं आपल्या घटनेमध्ये म्हटलंय. मुख्यमंत्र्यांचं स्पेशल कलम नाही. मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळ एक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असेल असं आपल्या भारतीय घटनेमध्ये म्हटलेलं आहे. मग त्यांना शपथ देणारे कोण आहेत तर राजेंद्र आर्लेकर तर हे शपथ देणार आहेत. तर हे मूळचे गोवा राज्याचे आहेत. याच्या अगोदर हिमाचलचे राज्यपाल होते. मग काय करतील 2-4 राज्याचे राज्यपाल देतील आणि राज्य देतील जोड्या लावा म्हणतील. तर मग तसाही प्रश्न येऊ शकतो. 2-4 राज्याचे मुख्यमंत्री जोड्या लावा म्हणतील किंवा 2-4 राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या देतील आणि त्यांच्या जोड्या लावा सांगतील. बिहार, युपी त्याच्यानंतर महाराष्ट्र पण देऊन टाकतील त्याच्यामध्ये. तर मग सध्या अलीकडे ज्या विधानसभेचे इलेक्शन होत आहेत तर त्यांच्या विधानसभेची सदस्य संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अलीकडे जे आहेत आता लोकसभेसोबतच सध्या ज्या विधानसभा होत आहेत तर त्या विधानसभा कोणत्या आहेत त्या कमेंटमध्ये टाका. त्या विधानसभेच्या सदस्य संख्या पण तुम्हाला उदाहरणार्थ आंध्र प्रदेश एक आहे तर ती सदस्य संख्या पण माहिती असली पाहिजे आपल्याला. तर राजकीय घडामोडी मधून तुम्हाला कन्सेप्ट पण काही शिकायचे आहेत. तर या पद्धतीने कन्सेप्ट शिकायच्या. मुख्यमंत्री होण्यासाठी कोणीही चालतं. फक्त त्याला त्यांच्याकडे एवढं बहुमत असणं याला साधं बहुमत म्हणायचं. म्हणजे अर्ध्यापेक्षा एक जास्त याला साधं बहुमत म्हटलं जातं. पुढची राजकीय घडामोड आहे आपली लोकसभेची इलेक्शन. यावरती पण प्रश्न येण्याची शक्यता असते. तर लोकसभेच्या इलेक्शनमध्ये राजकीय घडामोडीमध्ये आपल्याला त्याला समाविष्ट करावं लागेल. तर लोकसभेची सध्या कितवी लोकसभा आहे असं विचारतील आपल्याला राजकीय घडामोडीमध्ये. आणि हे 7 टप्प्यामध्ये इलेक्शन होत आहे. बघा पहिला टप्पा हा 19 एप्रिलला होता. दुसरा टप्पा 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे. महाराष्ट्रात इथेच थांबणार आहे. तर महाराष्ट्रात किती टप्प्यामध्ये इलेक्शन आहे? 5 टप्प्यामध्ये. भारतामध्ये किती टप्प्यात होणार आहे? तर 7 टप्प्यामध्ये इलेक्शन होणार आहे. लोकसभा कितवी आहे हा पण प्रश्न विचारू शकतात. पर्याय देतील तुम्हाला 17वी, 18वी, 19वी आणि 16वी. तर सध्या लोकसभेची कितवी इलेक्शन चालू आहे? कितव्या लोकसभेसाठी आपण आता या ठिकाणी वोटिंग वगैरे करत आहोत. तर सध्या कितवी लोकसभा चालू आहे? तर लक्षात ठेवायचं 18वी लोकसभा सध्या लोकसभेचे इलेक्शन होत आहे. किती फेजमध्ये होत आहे? तर 7 टप्प्यामध्ये केलं जात आहे. 7 टप्प्यामध्ये. कारण जगातलं सगळ्यात मोठी लोकशाही आहे. कारण 97 कोटी एवढे मतदार आहेत. तर तुम्हाला विचारतील मतदार किती आहेत? ॲक्युरेट जर फिगर दिला तर 96.88 96.88 कोटी. हे आपण डायरेक्ट निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन शिकवत आहोत बघा. तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरचं कंटेंट आहे. एकदम ऑथेंटिक कंटेंट आहे. शेवटची फेज जी असणार आहे 7वी ते 1 जून 2024ला पण ही महाराष्ट्रामध्ये नाहीये. 25 मेची पण नाही. 20 मे महाराष्ट्रामध्ये शेवटची स्टेप असणार आहे. मुंबई वगैरे त्या साईडला इलेक्शन होते. तर मुंबई, धुळे वगैरे जे काही राहिलेले मुंबईमधले 6 मतदारसंघ तिकडे पण राहिले. तर 18व्या लोकसभेसाठी या ठिकाणी 7 टप्प्यामध्ये इलेक्शन पार पाडलेले आहे. तर 18व्या लोकसभेमध्ये एकूण किती वोटर आहेत? मतदार किती आहेत? मतदार किती आहेत असं विचारतील तर 96.88 कोटी इतके मतदार आहेत. तर खूप मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. दुसऱ्या देशाची एवढी लोकसंख्या नसते. तर तेवढी लोकसंख्या आपल्याकडे याचीच आहे. अमेरिकेची लोकसंख्या सुद्धा एवढी नाही. 30-35 कोटीच आहे. लोकसंख्येमध्ये भारत सध्या किती नंबरला आहे तर ते लक्षात ठेवायचं. तर भारत सध्या जगात 1 नंबरला 142 कोटी लोकसंख्या आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाला चीन गेलेला आहे. जो जगातला पहिला होता तर तो दुसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाची अमेरिकेची लोकसंख्या आहे. अमेरिकेची लोकसंख्या तर अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पटच्या तिप्पट जवळपास त्यांची 30-35 कोटी 32 कोटी लोकसंख्या आहे. तर तेवढी लोकसंख्या 96.88 कोटी. ढोबळ मानाने तुम्हाला विचारलं तर विचारतील 97 कोटी लोकसंख्या 97 कोटी लोकसभेला मतदाते आहेत, मतदार आहेत. आता याचं एक कारण आहे काय? राजीव गांधीजी. राजीव गांधीजी का तर मतदाराचं वय या ठिकाणी खूप कमी केलेलं आहे. मग अगोदर मतदाराचं वय मूळ घटनेमध्ये 21 वर्ष होतं. 21 वरून राजीव गांधीजींनी 18 वर्ष केलेलं आहे. त्यामुळे 18 वर्षाच्या तरुणांची संख्या भारतामध्ये खूप आहे. तर जगातला सगळ्यात मोठा तरुण लोकसंख्या असलेला देश भारत आहे. त्या तरुण लोकसंख्येचा फायदा आपल्या जीडीपीला पण होतो. त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंट असं म्हटलं जातं. डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणजे लोकसंख्येचा लाभांश जे म्हणतो आपण त्याला लाभ मिळतो त्या ठिकाणी. जास्त काम करणारी जनता आहे, तरुण वर्ग आहे. कुठेही जा तुम्हाला तरुणच दिसतात. म्हणजे अजून एक 20-30 वर्षानंतर सगळीकडे तुम्हाला म्हातारे दिसायला लागतील. म्हणजे आपण जे तरुण आहेत
ते सगळे म्हातारे होऊ, सगळ्या म्हाताऱ्यांचा देश होईल. पण आज रोजी जगामध्ये सगळ्यात तरुण देश हा भारतच आहे. तरुण लोकसंख्या असलेला भारतच आहे. मग मतदाराचं वय 21 वरून 18 राजीव गांधीजींनी का केलं? तर राजीव गांधीजी हे देशाचे सगळ्यात तरुण पंतप्रधान होते. तर मग हे यांनी डायरेक्ट केलं काय? डायरेक्ट असा आदेश दिला काय? तसं नाही. तर त्यांनी 61वी घटना दुरुस्ती केली 1988 ला. तर 61वी घटना दुरुस्ती 1988 ही घटना दुरुस्ती केली आणि राजीव गांधीजींनी मतदाराचं वय 21 वरून 18 केलेलं आहे. त्याच्यामुळे खूप तरुण वयामध्ये आपण मतदाते झालेले आहेत. तर बरेचसे तरुण मतदाते आहेत. तर तरुण मतदारांची जी संख्या आहे तर मागच्या 2019ची जी इलेक्शन होती मागची बघा 17वी लोकसभा जी होती तर ती 2019ची होती. तेव्हा पण या 17व्या लोकसभेत मोदीजीच पंतप्रधान झालेत, नरेंद्र मोदीजी. आणि तिसऱ्यांदा त्यांनी फॉर्म भरला आहे. त्यांचा मतदारसंघ वाराणसी आहे. तर वाराणसी हा उत्तर भारतामधला, उत्तर प्रदेशमधला आहे. तर 2019ची जर तुलना केली आपण तर 6% या ठिकाणी मतदाते वाढलेले आहेत. मतदारामध्ये किती ग्रोथ झाली असं विचारतील तर 6% मतदार वाढलेले आहेत. तर त्याच्यामुळे असं थोडं इलेक्शन कमिशन हे सिस्टमॅटिक केले 7 टप्प्यामध्ये इलेक्शन होणार आहे. त्याच्यामुळे काय होतं आता महाराष्ट्रात सुद्धा 5% केल्यामुळे अगदी नागपूरचे आपले काही विद्यार्थी होते, विद्यार्थिनी होत्या पोलिसमध्ये. तर त्यांना पुण्यातले इलेक्शन सुद्धा पुण्याच्या इलेक्शनसाठी सुद्धा नेण्यात आले. कारण नागपूरचं अगोदर विदर्भातलं मतदान जे आहे तर ते पार पाडले. कारण तिकडे उन्हाळा खूप कडक असतो. मग त्यांचं अगोदर घेतले पहिल्या फेजमध्ये. तर मग तिकडे अगोदर झाले. मग जसं-जसं आता इकडे येतोय. मुंबई वगैरे हे शेवटी ठेवले खूप मेमध्ये, उन्हाळ्यामध्ये 20 मेला ठेवले. कारण तिथलं टेम्परेचर सारखंच असतं. कारण दमट आणि या ठिकाणी सम हवामान असतं. रात्रीचा दिवसाचा फार फरक नसतो. तर मग त्याच्यामुळे यांचं 20 मेला ठेवलेलं आहे. तर त्याच्यामागे इलेक्शन कमिशनचं हे लॉजिक असावं त्याच्यामुळे. तर 5 टप्प्यात ठेवल्यामुळे प्रशासनाला त्रास कमी होतो. आणि शेवटची फेज ही 1 जून आणि 25 मे आहे. परंतु ह्या आपल्याकडे नाहीत. महाराष्ट्रात 5च टप्प्यात इलेक्शन होत आहे. तर तुम्हाला काय विचारले त्याच्यानुसार उत्तर लिहायचं की भारतामध्ये किती टप्प्यामध्ये लोकसभेच्या 18व्या लोकसभेचं इलेक्शन पार पाडलं होतं? असा पुढे प्रश्न येईल. तर 7 टप्प्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात लोकसभेचं पार पाडलेलं होतं? तर तुम्हाला उत्तर लिहायचंय महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात, भारतामध्ये 7 टप्प्यात. एकूण मतदार किती होते भारतामध्ये? ढोबळ मानानं 97 कोटी. ॲक्युरेट विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं 96.88 कोटी इतके मतदार या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सहभागी होते. कारण मतदाराचं वय फक्त 18च लागतं. लोकसभेसाठी वय तुम्हाला उभं राहण्यासाठी 25 वर्ष लागतं. आमदार व्हायचं असेल तर किमान 25 वर्ष असल्याशिवाय तुम्हाला डिपॉझिट म्हणजे त्या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही. आणि डिपॉझिट पण 25,000 त्या ठिकाणी डिपॉझिट आहे. एस-सी, एस-टीला कमी असतं पण ₹25,000 जनरल व्यक्तीला डिपॉझिट भरावं लागतात. आणि वय तुमचं 25 असल्याशिवाय लोकसभेला तुम्हाला उभं राहता येत नाही. तर लोकसभेच्या इलेक्शनसाठी भारतात कुठेही तुम्हाला उभं राहता येतं. म्हणजे नुसतंच तुम्हाला हे 18वी लोकसभा शिकली असं नाही. त्याच्या मागच्या पुढच्या कन्सेप्ट पण सगळ्या क्लिअर करून टाकायच्या. उदाहरणार्थ राहुल गांधीजी कोणत्या लोकसभा मतदारसंघातून लढतायत साऊथला? तर केरळमध्ये वायनाड नावाचा लोकसभा मतदारसंघ जो आहे, तिथे इलेक्शन लढवतात. आता नरेंद्र मोदीजी कुठले आहेत? तर गुजरातचे आहेत. परंतु ते वाराणसीवरून त्यांनी तिसऱ्यांदा फॉर्म भरलाय परवालाच. म्हणजे आज ज्यांनी लेक्चर बघितलं आजच्या डेट पासून परवाला. तर वाराणसीला त्यांनी वाराणसी म्हणजेच काशी जे आहे तर इथून फॉर्म भरलाय लोकसभेसाठी. लोकसभेसाठी मग इथे कन्सेप्ट क्लिअर ठेवायची की तुम्हाला कुठल्याही लोकसभा मतदारसंघात जाऊन फॉर्म भरता येतो. एकूण लोकसभा मतदारसंघ किती होते? तर 543 आहे. 543 लोकसभा मतदारसंघासाठी इलेक्शन होणार होतं पण ते सुरतचं वगैरे बिनविरोध झाले. सुरतला डायरेक्ट त्या ठिकाणी त्यांचं नाव काय दलाल नावाचं एक खासदार आहेत तर ते डायरेक्ट निवडून आलेत. कारण विरोधात कोणीच उरलं नव्हतं. काँग्रेसचे जे विरोधक होते तर त्यांचे जे गॅरेंटर असतात फॉर्म भरणारे तर तेच त्यांना सापडले नाही. ऐन वेळेला ते प्रेझेंट झाले नाहीत. तर त्यामुळे 543 पैकी 542 जे आहेत तर याच्यासाठीच इलेक्शन होत असतं. इलेक्शन होत आहे, प्रत्यक्ष लढाई चालू आहे त्याच्यामध्ये. तर मग सध्या किती स्टेप झाल्यात? तर आजच्या डेटपर्यंत जर पाहिलं तर 13 मे पर्यंत जर पाहिलं तर 1, 2, 3, 4 फेजेस झालेले आहेत. तर मग लोकसभेसाठी वय किती लागतं? 25. राज्यसभेसाठी वय मात्र जास्त लागतं, 30 वर्ष लागतं. राज्यसभेच्या इनडायरेक्टली इलेक्शन असतं, हे डायरेक्टली असतं. प्रत्यक्ष आणि गुप्त मतदान पद्धतीने तुम्ही काय करत असता? या ठिकाणी मतदान करत असता. मतदाराचं वय 18च लागतं. उमेदवाराचं वय कमीत कमी 25 असावं लागतं. जास्तीत जास्त 100 काय असलं
तरी चालतं. 80 वर्षाचे 75 वर्षाचे म्हातारे सुद्धा उभे राहतात. किती वय झालं तर अप्पर एज लिमिट नाही आहे आपल्या घटनेमध्ये. अप्पर एज लिमिट दिलं नाही, लोअर एज लिमिट दिलेलं आहे. 25 वर्ष कंप्लीट असल्याशिवाय, 25 किंवा 25 वर्षापेक्षा जास्त असल्याशिवाय लोकसभेचा फॉर्म भरता येत नाही. 25,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट ठेवावं लागतं. तर हे लक्षात ठेवायचे. सोबत त्या पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वाधिक मतदार संख्या असणारा, मतदाते असणारा जिल्हा कोणता आहे? तर सर्वाधिक मतदार संख्या असणारा जिल्हा हा पुणे जिल्हा आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार आहेत. तर सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात आहेत? पूर्वी ठाण्यामध्ये होते, कारण ठाण्याची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा जास्त होती. आता पुण्यामध्ये सर्वाधिक मतदार आहेत. तर हे लक्षात ठेवायचं. सर्वाधिक मतदार किंवा मतदाते हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारतील तर सर्वाधिक मतदाते हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुणेमध्ये. महाराष्ट्रात पण विचारलं तर पुणेच. महाराष्ट्रात सर्वात कमी विचारलं तर मग सिंधुदुर्ग. सर्वात कमी मतदाराची संख्या कुठे आहे? तर मतदार संख्या सर्वात कमी कुठे आहे असं विचारतील तेव्हा सिंधुदुर्ग. याचं कारण सिंधुदुर्गची लोकसंख्या सगळ्यात कमी आहे. पण सिक्कीमपेक्षा कमी नाही. भारतात सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? असा प्रश्न आल्यावर तुम्हाला सिक्कीम उत्तर लिहायचे. तर भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? सिक्कीम. आणि महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. त्यामुळे सगळ्यात कमी मतदाते सुद्धा त्याच ठिकाणी आहेत, सिंधुदुर्गामध्ये. सिंधुदुर्ग, रत्नागिरी दोन्ही जिल्ह्याचा मिळून एकच मतदारसंघ केलाय. पण नुसता जिल्हा वाईज जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी मतदाते आहेत. त्याच्यानंतर भारतामध्ये मग पुणे जिल्हा आहे त्या ठिकाणी. आणि महिला आणि पुरुष यांचं प्रमाण जर विचारलं तर महिला आणि पुरुष यांचं प्रमाण असं आहे, 1000 पुरुषामागे 948 मतदान करणाऱ्या ह्या महिला आहेत. आता या ठिकाणी 948 हा त्याचा सेक्स रेशो आहे, म्हणजे लिंग गुणोत्तर जसं मोजतो तसंच इथं. 1000च्या मागे हे भारताचं आहे. तर हे भारताच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की भारतामध्ये 1000च्या मागे किती मतदार करणाऱ्या महिला आहेत? तर 948 इतक्या महिला आहेत. पूर्वी होतं 940. पूर्वी हेच प्रमाण 2019ला ज्या इलेक्शन झाल्या होत्या, 17व्या लोकसभेच्या इलेक्शन झाल्या होत्या, तेव्हा 946 होतं. आता महिलाचं प्रमाण 2 वाढलेलं आहे. तरुण मुली ज्या आहेत तर त्या नवीन मतदार झालेल्या आहेत. नवीन मतदार किती टक्के ग्रोथ झाले? तर 6% ग्रोथ झालेले आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सर्वात दुर्गम मतदार केंद्र कोणतं आहे? तर दुर्गम मतदार केंद्र सुद्धा सिंधुदुर्गच आहे. आणि सर्वात कमी मतदार संख्या पण सिंधुदुर्गच आहे. सर्वाधिक मतदार संख्या कुठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये. कारण लोकसंख्येनुसार तेव्हा ठाण्यानंतर पुणे होता. लोकसंख्या आपण 2011च्या जनगणनेनुसार जर पाहिली तेव्हा ठाणे जिल्हा हायेस्ट होता, परंतु ठाणे जिल्ह्यातून आता पालघर वेगळा झालेला आहे. आणि पालघर लोकसभा मतदारसंघ पण वेगळा आहे. पालघर जिल्हा पण वेगळा तयार झालेला आहे. 1 ऑगस्ट 2014ला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तर त्यांच्या काळामध्ये पालघर जिल्हा हा वेगळा झालेला आहे. या पद्धतीने जर तुम्ही चालू घडामोडी शिकलात तर कसलाही प्रश्न असू द्या, म्हणजे तुमच्या याच्यामधला पण विषयाशी संबंधित राहू द्या, पॉलिटीचा असू द्या, जिओग्राफीचा असो, ते पण क्लिअर होतो आणि चालू घडामोडी पण सोबत क्लिअर होतात. 1 ऑगस्ट 2014ला महाराष्ट्रात 36वा जिल्हा तयार झाला. हाच कोकणातला 7वा जिल्हा आहे पालघर. पालघर हा एसटी राखीव आहे, शेड्यूल ट्राईबसाठी राखीव आहे, लक्षात ठेवा. मग राखीव मतदारसंघ किती आहेत वगैरे ते पण तुम्हाला करून ठेवायचे पॉलिटीच्या बाबतीत, कारण 18वी लोकसभा ही महत्वाची आहे. तर 18वी लोकसभा जी आहे तर मतदार संख्या ही जगात सर्वाधिक आहे. म्हणजे असा कोणताच देश नाही की एवढी 97,000 कोटी, किंवा इन डिटेल जर गेलात तर तुम्ही इन डिटेल तुम्हाला फिगर सांगितला की एवढी मोठी लोकसंख्या जी आहे तर एवढे मोठ्या प्रमाणात मतदार कोणत्याच देशामध्ये नाहीत. अमेरिकेमध्ये नाहीत आणि चीनमध्ये असले तरी त्यांचं काही इलेक्शन होत नाही, लोकशाही नाही. तर एवढा महान देश मग भारतच आहे. तर भारतामध्ये जगात सर्वाधिक मतदार आहेत. तर जगात सर्वाधिक मतदार कोणत्या देशामध्ये आहेत? 97 कोटी मतदार हे भारतामध्येच आहेत. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर सगळ्यात जास्त बहुचर्चित बाब कोणती आहे? तर CAA कायदा. याविषयी आपल्याला
बरीचशी चर्चा आपण अगदी 2019 पासून ऐकतोय. तर मग सी काय आहे? तर हे आपल्याला शिकायचंय. तर सी काय आहे? याचं फुल फॉर्म या ठिकाणी दिलेलं आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट याच्यामध्ये या कायद्यामुळे काय मिळणार आहे? तर पॉझिटिव्ह गोष्ट जर बघितली तर या कायद्यामुळे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. परीक्षेला कसलाही प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही. तर सी क्या आहे? तर ही क्या आहे म्हणजे याची कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची. तर सी नेमकं काय आहे? तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आहे. सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये आहे. तर सिटिझनशिप म्हणजेच काय? तर हे नागरिकत्वाच्या बाबतीत आहे. भारताचं नागरिकत्व कोणाला मिळेल. पॉझिटिव्ह गोष्ट काय? अमित शहाजी म्हटलं या कायद्याबद्दल, की नागरिकत्व देनेवाला कायदा आहे. लेनेवाला नाहीये. तर लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह गोष्ट आधी लक्षात ठेवायची. फार आपण याच्यामध्ये मीडियामध्ये वगैरे निगेटिव्ह गोष्ट जास्त ऐकत असतो. तर पॉझिटिव्ह गोष्ट ऐकायची, की नागरिकत्व देनेवाला कायदा आहे, लेनेवाला नाहीये. तर याच्यामुळे नागरिकत्व मिळणार आहे. कोणाला मिळणार आहे नागरिकत्व? तर जगातले 3 देश आहेत, जे शेजारी देश आहेत. तर 3 देश कोणते आहेत? तर बांगलादेश आहे. बांगलादेशातल्या नागरिकांना मिळणार नाही. त्याच्यानंतर अफगाणिस्तानातले नागरिक आहेत आणि पाकिस्तानातले. तर हे लक्षात ठेवायचं. कोणत्या देशाच्या नागरिकांना नागरिकत्व मिळणार आहे, जे की 31 डिसेंबर 2014 पर्यंत आलेले आहे. 31 डिसेंबर 2014 नंतर आलेले नाही. नसतं आता कोणी येईल आणि द्या आम्हाला नागरिकत्व. आपल्या इकडे आपल्याला जागा नाहीये. आपलीच लोकसंख्या 142 कोटी झाली आणि ह्या लोकांना कुठून जागा द्यायची? बांगलादेशमधून आलेले, अफगाणिस्तानमधून आलेले. तर 31 डिसेंबर 2014 पर्यंत जे नागरिक आलेत आपल्याकडे, भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यांना नागरिकत्व मिळालं नाहीये, तर ते निर्वासित म्हणून भारतामध्ये राहतात. अशाच नागरिकांना नागरिकत्व दिलं जाणार आहे. भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे. त्यांना मग आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. 31 डिसेंबर 2014 पर्यंत. पण हे किती असतात? बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे 3च देश असणार आहेत. चौथा देश त्याच्यामध्ये कोणता घेतला नाही, तर श्रीलंका हा देश घेतलेला नाहीये. तर श्रीलंकेची सुद्धा मागणी होती, की श्रीलंकेच्या नागरिकांची मागणी होती, आम्हाला पण घ्या. कारण श्रीलंकेमधून तमिळी वंशाचे लोकं मोठ्या प्रमाणात येतात. पण ह्या तमिळी लोकांनी यांची एक संघटना आहे एल-टी-टी नावाची संघटना. या एल-टी-टी नावाच्या संघटनेने राजीव गांधीजींची हत्या केलेली आहे. तर हे धोकादायक पण आहे म्हणून यांना घेतलेलं नाहीये. तर मग बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान हे काय चांगले आहेत. म्हणजे इकडच्या नागरिकांना घेणार आहे ते जे म्हणजे कोणते नागरिक घेणार आहेत मग तिथे मात्र निगेटिव्ह गोष्ट काय धर्माची बाब आहे. तर तिथे धर्म तुमचा बघितला जाणार आहे. धर्मानुसार नागरिकत्व मिळणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला विचारतात, की कोणत्या देशाला सी कायद्यानुसार नागरिकत्व मिळणार नाही, कोणत्या देशाच्या नागरिकांना? तर एक सोबत लक्षात ठेवा श्रीलंका. प्रश्न विचारला तर निगेटिव्ह क्वेश्चन विचारला, श्रीलंका लक्षात ठेवायचं. श्रीलंकेच्या नागरिकांना नागरिकत्व दिलं जाणार नाहीये. तमिळी वंशाचे असतील, सिंहली वंशाचे असतील, कारण हे आपल्यासाठी धोकादायक आहेत. तमिळी वंशाच्या लोकांनी तिथल्या एल-टी-टी नावाच्या संघटनेने राजीव गांधीजींची हत्या केली. त्याच्यामुळे ते वाईट आहेत. मग त्यांना याच्यामध्ये या कायद्यानुसार नागरिकत्व मिळणार नाही. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथीलच नागरिकांना मिळणार आहेत. त्या देशामध्ये जे अल्पसंख्याक आहेत अशा 6 धर्माच्या लोकांना मिळणार आहेत. तर 6 धर्माचे लोक कोण? तर त्याच्यामध्ये हिंदू आहेतच, शीख आहेत. अफगाणिस्तानमधून आता बरेच शीख आलेत, तर त्यांना नागरिकत्व या कायद्यानुसार मिळाले. त्यांचे बरेचसे व्हिडिओ पण व्हायरल झालेत, की आम्हाला मोदीजीमुळं किंवा पंतप्रधान मोदी, अमित शहाजीमुळे नागरिकत्व मिळालेलं आहे शीख समाजाचे. कारण ते तिकडे अफगाणिस्तानमध्ये त्यांच्यावर अन्याय होत होता. ते अल्पसंख्याक होते. पाकिस्तानमधून आलेले हिंदू बघा दिल्लीमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी ते झोपड्या वगैरे बांधून राहतात तसे हिंदू, तर त्यांना नागरिकत्व दिलं जाणार आहे. 31 डिसेंबर 2014 पर्यंत आलेली. त्याच्यानंतर आणखी आले हिंदू असू द्या का शीख असू द्या त्यांना मिळणार नाही. 6 धर्म कोणते? तर हिंदू, शीख आहेत, त्याच्यामध्ये हिंदू, अ, शीख आहेत, जैन धर्मीय लोक आहेत, त्यांना पण दिलं जाणार आहे. ख्रिश्चन धर्माचे आहेत तर त्यांना नागरिकत्व देण्यात जाणार नाही. बौद्ध आहेत. अफगाणिस्तानमधून काही बौद्ध समाजाचे पण आलेत. बौद्ध आहेत. पारशी आहेत. तर हिंदू
जैन, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध. तर अशा 6 कम्युनिटीच्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला विचारतील CAA नुसार कोणत्या धर्माच्या लोकांना नागरिकत्व मिळणार नाही? तर त्याच्यामध्ये इस्लाम धर्मीय, मुस्लिम धर्मियांना नागरिकत्व दिलं जाणार नाही. त्याचं एक पॉझिटिव्ह कारण सांगतो, की इस्लाम धर्मीय जे आहेत, मुस्लिम धर्मीय जे आहेत, त्यांना बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये काही अडचण नाही. हे जे लोकं होते ते त्या देशामध्ये अल्पसंख्याक होते म्हणून यांना अडचण होती. म्हणून हे तिथून पळून आलेत. तर पाकिस्तानमध्ये बऱ्याचशा हिंदूंचा, शीखांचा छळ झाला, की मग ते इकडे आलेत. तर शीख विशेषतः अफगाणिस्तानमधून अलीकडे काही शीख आलेत. मग त्यांचा छळ झालाय. तर मग ते इकडे पळून आलेत आणि त्यांना मग नागरिकत्व मिळणार आहे. तर ही या कायद्याची पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर CAA नागरिकत्व देने वाला कानून है, लेने वाला कानून नहीं है. असं जे अमित शहानी म्हटले तर ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मग निगेटिव्ह गोष्ट काय तर मुस्लिमांना घ्यायला पाहिजे होतं, श्रीलंकेला पण घ्यायला पाहिजे होतं, मालदीवला घ्यायला पाहिजे होतं. सगळ्यांनाच घेतलं. म्यानमारमधले ते रोहिंगे यायला लागले. तर रोहिंग्यामध्ये हिंदू आहेत आणि मुस्लिम पण आहेत, दोन्ही पण आहेत. रोहिंगे जे म्यानमारचे येतात तर यांना मग रोहिंग्यांना कोणी आश्रय दिलाय असं विचारतील तुम्हाला तर रोहिंगे नाव जमातीचे लोक जे आहेत तर त्यांना याच्यात मुस्लिम धर्मीय आहेत आणि हिंदू पण आहेत. हे म्यानमार मधून येत आहेत रोहिंगे. तर यांना बांगलादेशने आश्रय दिलेला आहे. बांगलादेशनं आश्रय दिलाय. भारताने यांना स्वीकारलेलं नाही रोहिंग्यांना. तर तुम्हाला विचारतील कोणत्या देशाच्या नागरिकांना घेतलं नाही तर रोहिंगे म्यानमारला घेतलं नाही, श्रीलंकेला घेतलं नाही. तर पॉलिटिकल घडामोडीमध्ये हे पण लक्षात ठेवायचं. तर मग 11 मार्च ही तारीख लक्षात ठेवायची. म्हणजे या कायद्याची आता अंमलबजावणी होणार आहे 11 मार्च 2024 रोजी. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2014 जो आहे तर त्याची आधीच सूचना तयार करण्यात आलेली आहे. तर या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे 11 मार्च 2024 पासून. मग हा कायदा कधीचा आहे तर 2019 या कायद्यामध्येच टायटलमध्ये दिले 2019चा कायदा आहे. तर 2019 मध्ये या 6 धर्मियांना नागरिकत्व दिलं जाणार आहे. आणि तारीख कोणती आहे त्यांची 31 डिसेंबर 2014ची. मग हा कायदा लोकसभेत कधी पास झाला असं विचारतील तर त्याची तारीख आहे 9 डिसेंबर 2019. 9 डिसेंबर 2019 अगोदर लोकसभेत पास केलाय. 370 कलम रद्द करायचं होतं ते अगोदर राज्यसभेत केलं होता परंतु हा कायदा अगोदर लोकसभेमध्ये पास केलाय. 9 डिसेंबर 2019 लोकसभेत पास झाला. राज्यसभेची तारीख आहे 11 डिसेंबर. राज्यसभेत पण हा कायदा पास झाला 11 डिसेंबर 2019ला. राष्ट्रपतींनी 12 डिसेंबरला लगेच दुसऱ्या दिवशी शपथ दिलेली आहे. स्वाक्षरी केलेली आहे. 12 डिसेंबर 2019ला स्वाक्षरी केलेली आहे आणि याची अधिसूचना आता कधी निघाली 11 मार्च 2024 मध्ये. फारच विरोध झालेला या कायद्याला. तर त्याच्यामुळे या कायद्याच्या बाबतीमध्ये थोडंसं म्हणजे शांततेत वातावरण झाल्यानंतर मग परत त्याची आता अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. तर CAA क्या आहे तर याच्याबद्दल अजून तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका. याप्रमाणे कन्सेप्ट क्लिअर केली तर तुम्हाला कसलीच अडचण नाही. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट ज्याला म्हटलं जातं नागरिकत्व दुरुस्ती कायदा. तर नागरिकत्व हे आपल्या घटनेनं दिले जातं. तर मग 31 डिसेंबर 2014 पर्यंतचे जे 6 धर्मीय लोक आहेत तर त्यांना नागरिकत्व आपल्याकडे दिले जाणार आहे या कायद्याने. म्हणून पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यामध्ये. राजकीय घडामोडीमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं सुप्रीम कोर्ट. तर सुप्रीम कोर्टाला 75व्या वर्षी सुप्रीम कोर्टाने एंट्री केलेली आहे. तर ज्या ज्या गोष्टी आता 1950च्या आहेत मित्रांनो तर त्या सगळ्यांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. पूर्ण होत आहेत असं म्हणता येणार नाही. तर 1950च्या ज्या गोष्टी आहेत त्या 75व्या वर्षात त्यांनी एंट्री केलेली आहे. तर त्याला प्लॅटिनम जुबली म्हटलं जातं, अमृत महोत्सव. तर मग तुम्हाला म्हणतील अलीकडेच अमृत महोत्सव जो आहे अमृत महोत्सवी वर्षामध्ये कोणत्या संस्थेनं किंवा कोणत्या कोर्टाने एंट्री केलेली आहे, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट वगैरे. तर सुप्रीम कोर्टाने केली. या महोत्सवाला स्वतः पंतप्रधान मोदीजी हजर होते. तर सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झाली ढोबळ विचारलं तर ते 1950ला स्थापना झालेली आहे. आणि इन डिटेल तुम्हाला विचारलं सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झालेली आहे असं जर विचारलं इन डिटेल तर तारीख लक्षात ठेवायची. 28 तारीख आहे तर 28 जानेवारी 1950. 28 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्टाची स्थापना झालेली आहे.
मग सुप्रीम कोर्टाचा थोडासा इतिहासही माहीत असला पाहिजे. नुसतं एकच टायटल अमृत महोत्सवात पदार्पण म्हणजे एंट्री केलेली आहे एवढंच नको. तर तुम्हाला डिटेलही माहीत असलं पाहिजे. अमृत महोत्सव किती वर्षाला असतो तर 75 वर्ष. त्यालाच इंग्रजीमध्ये प्लॅटिनम ज्युबली म्हणायचं. तर 1950 मध्ये मग 75 टाका तुम्ही. तर मग तुम्हाला या ठिकाणी 2025 मिळतील. तर मग पुढच्या वर्षापर्यंत याला 75 वर्ष पूर्ण होऊन जातील 28 जानेवारी 1950 पर्यंत. तर 28 जानेवारी 2024 ला हा कार्यक्रम झालाय आणि या कार्यक्रमाला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पण हजर होते आणि त्याच्यानंतर कायदा मंत्री वगैरे स्वतः पंतप्रधान या ठिकाणी हजर होते. तर हा कार्यक्रम कधी पार पडला तर 28 जानेवारी 2024 ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अमृत महोत्सवी वर्षामध्ये एंट्री केली. तर मग पुस्तकामध्ये कुठलंही तुम्हाला एवढं डिटेल दिलं जात नाहीये. तर या ठिकाणी आपण एकदम डिटेल विश्लेषण करतो आपल्या लेक्चरमध्ये आणि जे चुकणारा डाटा आहे पुस्तकात चालू घडामोडीच्या बऱ्याचशा चुकतात तर ते पण क्लिअर करत असतो. मग सुप्रीम कोर्ट ऍक्च्युली भारतामध्ये कधी स्थापन झालं तर 1773 ला भारताची घटना इनडायरेक्टली लिहायला सुरुवात झाली. इंग्रजांनी 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट केला आणि मग या कायद्यानुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना 1774 ला झाली होती. हे सुप्रीम कोर्ट जे आहे तर ते कुठं होतं तर कोलकाता या ठिकाणी. तर लक्षात ठेवा कोलकाता या ठिकाणी सुप्रीम कोर्ट होतं. 1773च्या ऍक्टने 1774 ला स्थापना झाली. 1773च्या ऍक्टनेच बंगालचा गव्हर्नर जनरल झालेला आहे. तर 1774च्याच कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल झालाय आणि म्हणून हे सुप्रीम कोर्ट आता घटनात्मक बॉडी पण आहे. घटनेमध्ये त्याचं कलम आहे. तर घटनात्मक बॉब आहे तर कलम 124 नुसार सुप्रीम कोर्ट आहे आणि याच कलमाला मागे पुढे केलात की 214 मिळतं. कलम 214 मध्ये हायकोर्ट आहे आणि कलम 124 मध्ये सुप्रीम कोर्ट आहे. तर ही एक घटनात्मक बॉडी आहे. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल त्याला. घटनात्मक बॉडी आहे. घटनेमध्ये सुद्धा त्याचं कलम आहे आणि मग आपल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुप्रीम कोर्ट कधी स्थापन झालेलं आहे तर ती तारीख 28 जानेवारी 1950 हे लक्षात ठेवा. 25 जानेवारी वगैरे ते पण देतील. ते निवडणूक आयोगाची तारीख आहे. इथे लक्षात ठेवा 25 जानेवारी पासून कन्फ्युज व्हायचं नाही. ही तारीख 28 जानेवारीच लक्षात ठेवायची. सुप्रीम कोर्टाचे सध्या सरन्यायाधीश कोण आहेत तर हे चंद्रचूड साहेब. तर चंद्रचूड, धनंजय चंद्रचूड, तर हे डी.वाय. चंद्रचूड ज्यांना म्हटलं जातं. त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड हे सुद्धा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते आणि याच्यानंतर धनंजय चंद्रचूड सुद्धा सरन्यायाधीश होते. तर स्वतः पंतप्रधान या कार्यक्रमाला उपस्थित होते 75व्या वर्षी. तर नरेंद्र मोदीजी होते. तर या वेळेस डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल सुद्धा साजरा म्हणजे या ठिकाणी दाखल करण्यात आलाय. डिगी असं म्हटलं जातं. तर डिजिटल सर्वोच्च न्यायालयाचे बरेचसं कामकाज हे डिजिटल झालेलं आहे. डिजिटल सुप्रीम कोर्ट रेकॉर्ड, डिजिटल कोर्ट्स, त्याच्यानंतर नवीन संकेतस्थळ असे काही 3 प्रोजेक्ट या ठिकाणी डिजिटल क्षेत्राशी संबंधित आलेले आहेत. 3 प्रोजेक्ट. मग तुम्हाला याच्यामध्ये मी काही पीडीएफ पण मटेरियल देणार आहे. तर ज्यांनी बॅच जॉईन केली तर त्यांना पीडीएफ मटेरियल पण मिळणार आहे. मग ते 3 प्रोजेक्ट कोणते आहेत तर त्याच्यामध्ये मी डिटेल लिहून देईल. सुप्रीम कोर्टाला 28 या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झालेत हे लक्षात ठेवायचं. पहिले सरन्यायाधीश कोण होते तर एच.जे. कानिया होते. पहिले सरन्यायाधीश कोण होते असे विचारतील. एच.जे. कानिया. आणि सध्याचे धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश आहेत. महाराष्ट्रातलेच आहेत ते. तर महाराष्ट्रीयन व्यक्ती, मराठी माणूस सध्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत. तर हे लक्षात ठेवायचं. घोषवाक्य कोणतं आहे? यतो धर्मस्तो जय असं सुप्रीम कोर्टाचं घोषवाक्य पण आहे. सुप्रीम कोर्ट सुरुवातीला संसदेच्याच इमारतीमध्ये अगोदर चालायचं, नंतर चेंबर ऑफ प्रिन्सेस येथे त्यांची जागा आली आणि आता त्याला आपण सुप्रीम कोर्ट असं म्हणतो. तर हे लक्षात ठेवा. आता बऱ्याचपैकी डिजिटल झालेलं आहे. डिजिटल न्यायालयाचा 2.0 हा एक नवीन प्रोजेक्ट आता राबवण्यात आलेला आहे आणि द्विभाषिक वेबसाईट आहे. तर नागरिक आणि द्विभाषिक वेबसाईट आहे. 2 भाषेमध्ये सुप्रीम कोर्टाची वेबसाईट पण आहे. तर तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटला पण भेट द्या आणि कंटेंट बघत जा. तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला भेट दिलं तर तुमचा एखादा दुसरा मार्क वाढतो. तर 75 वर्षाला काय म्हणायचं? अमृत महोत्सव. तर स्वातंत्र्याला अमृत महोत्सव तर झालाच, परंतु आता सुप्रीम कोर्टाने अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं म्हणजे एंट्री केलेली आहे. तर हे सुप्रीम कोर्टाबाबतीत लक्षात ठेवायचं. राजकीय घडामोडीमध्ये महत्वाचं आहे. जानेवारी 2024 मधल्या घडामोडीमध्ये तुम्ही एंट्री करून ठेवा.
तुम्ही काही शॉर्ट नोट्स वगैरे काढत असाल, खूप सारं लिहित बसू नका, तर शॉर्ट नोट्स काढा आणि जानेवारी 2024च्या घडामोडीमध्ये याचा समावेश करा.